2 दिवसापासून कावळा येऊन बसतोय आणि मी चपाती करते ना खूप ओरडतो. मी चपाती ठेवली ना तर चपाती घेऊन जातो. हाय हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत का? मस्त आणि मजेतच असायला हवं. सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. प्रांजल पण गेली स्कूलला, प्रांजलचे पप्पा ते पण गेलेत शॉपवरती आणि एकटीच बसली होती. तर मला माझ्या पप्पांची खूप आठवण येते. आज माझा वाढदिवस आहे. ज्यांच्यामुळं मी हे जग बघितलंय, ज्यांच्यामुळं मी या जगात आली आहे, ते बाबाच माझ्यासोबत नाही आहे. चांगलं वाईट मार्गदर्शन करण्यासाठी सदैव पुढे असायचे. कोणतीही गोष्ट त्यांना विचारल्याशिवाय मी कधी करत नव्हतो. आयुष्यात बापाची सावली खूप महत्त्वाची असते हो. आज माझा वाढदिवस आहे. शब्दच नाही सुचते काय बोला. इतकी आठवण येते ना त्यांची, तशी आठवण रोजच येते. मग स्वतःला आवरते, मात्र आज नाही आवरू शकत स्वतःला. ते मला खूप अन्याय केलंय. वाटलंही नव्हतं आमचे पप्पा आम्हाला एवढ्या लवकर सोडून जातील. फक्त हातामध्ये खिळा घुसला होता त्यांच्या, त्याचं धनुर्वातामध्ये रूपांतर झालं. इंजेक्शन पण घेतलं त्यांनी TTचं, पण त्यांना ते लागून नाही झालं वाटतं. इन्फेक्शन एवढं वाढलं की त्यांच्या मेंदूपर्यंत गेलं आणि 15-20 दिवसामध्ये आमचे पप्पा सोडून गेले. माझ्यासोबत शेवटचं बोलले पण नाही. आम्ही कंटिन्यू 1 महिना हॉस्पिटलला होतो. त्यांच्याजवळ बसायची, उठायची, त्यांना आवाज द्यायची. माझे पप्पा आहे ना कधी आजारीच नव्हते पडायचे. आणि साधं थंडी, ताप, खोकला जरी आला ना तर ते बोलायचे एकदम पोट भरून जेवायचं, ऑटोमॅटिक दुखणं पळून जातं म्हणायचे. कधीच एवढे आजारी पडले नाही. फर्स्ट टाइम आम्ही एवढं त्यांना महिनाभर हॉस्पिटलला घेऊन होतो. एकदाच आजारी पडले आणि डायरेक्ट आम्हाला सोडूनच गेले. खूप आठवण येते, सारखे त्यांचे शब्द ऐकायला येतात. त्यांना वाचवण्यासाठी आम्ही खूप धडपड केली. आम्हाला यश नाही आलं. आज एवढं मन दाटून येते, खूप रडावं वाटते, सगळ्यापासून रडतीये. एकटीच बसलीये, करमत पण नाहीये.
माझ्यासाठी त्यांनी नवस केला होता सप्तशृंगी देवीला. 2 भाऊ झाले आणि त्यानंतर मम्मी माझी प्रेग्नेंट राहिली 3ऱ्या वेळेला. तर आत्या सगळं बोलायचे, आता मुलगा झाला तर 2 मुलं आहे, आता 3रा पण मुलगा झाला तर. पप्पा सप्तशृंगी देवीला गेले आणि त्या देवीला नवस करून आले की मला मुलगी होऊ दे. आणि मी झाली. दर्शनाला पण मला घेऊन गेले होते. आमच्याकडे तेव्हा राजदूत गाडी होती आणि तेव्हा आम्ही राजदूत गाडीवरती गेलो होतो. जात असताना ना आमच्या गाडीचं ब्रेक पण फेल झालेलं आणि दोन्ही साईडनी 4 व्हीलर गाडी आणि आमची राजदूत गाडी होती रॉकेलची. तेव्हा आम्हाला देवीनं एवढं वाचवलं ना. त्याच्यानंतर माझ्या पप्पांनी ना सप्तशृंगी देवीचे खूप पाय धरले नाही का, खूप मानायचे त्या देवीला. त्याच्यानंतर माझा जन्म झाला. त्याच्यानंतर गरीब परिस्थिती होती. मग आमच्या वावरामध्ये ना बोर घ्यायचा होता. बोरला पाणी लागावं म्हणून त्या देवीला परत नवस केला, 5 वर्ष तुझ्या दर्शनाला येईल, आमच्या बोरला पाणी लागू दे. आणि खरोखर आमच्या विहिरीला पाणी लागलं. तिथून पुढे आमची परिस्थिती खरंच खूप चांगली सुधारली. आणि त्याच्यानंतर परत पप्पा कांद्याला पाणी भरत असताना ना पप्पाच्या म्हणजे पाण्यामध्येच ना नागिनीने ना पायाला वेढा घातला होता पप्पाच्या. पूर्णपर्यंत असं पायाला वेढा घालून कमरेपर्यंत आली होती आणि कंटिन्यू 2-3 तास पप्पाच्या पाठीमागे फिरत होती. तेव्हा पण माझ्या आईने ना पप्पांसाठी नवस केला त्या देवीला. तेव्हा पण तिने काही नाही केलं, दृष्टांत दाखवला होता. त्या देवीवरती पप्पाचा खूप असा विश्वास होता आणि त्या देवीचे पाय धरल्यापासून आमच्या पप्पाला खरंच खूप यश येत गेलं आणि आमची परिस्थिती सुद्धा सुधारली. माझ्या पप्पाच्या पायीनं खरंच खूप लक्ष्मी होती. त्यांनी कोणती पण गोष्ट आहे ना साधी जरी केली ना तर त्यांना त्याच्यामध्ये खूप यश यायचं. त्यांनी कधीच कोणाचं वाईट केलं नाही, कधी वाईट चितवलंय सुद्धा नाही. मोकळ्या मनाने मोकळ्या हाताने ते कधी पण कोणाला पण दान करायचे. आणि जेच माणूस चांगलं असतं ना मात्र तेच देवाला आवडतं. माझ्या पप्पांचा स्वभाव खूप प्रेमळ. कधीच त्यांनी कोणाला कमी केलं नाही. मला पण असेल किंवा माझ्या आत्यांना त्यांना पण असेल ना, कधीच कोणतीच गोष्ट कमी नाही. सदा त्यांचा हात भरभरून असायचं. भावांना तरी 1 वेळा ओरडणार, पण माझ्या वहिनीला त्यांनी ते कधी ओरडत नव्हते. जसं मी तिथं राहायचे ना तसंच त्यांना पण ते म्हणजे त्या बोलायच्या तुम्ही पण माझ्याच मुली आहे. त्यांना पण ते खूप जीव लावायचे. माहेरी गेलं ना त्यांची उणीव कायम भासते. सारखं भास होतो त्यांचं, इकडून आले की तिकडून आले. गरमत नाही. वरतून आपण किती हसण्याचा प्रयत्न केला ना, दिवसातून कितीतरी वेळा टचकन डोळ्यात पाणी येतं आणि त्यांची आठवण येऊन जाते. प्रत्येक वेळा कोणाला दाखवत नाही. आता पुढच्या महिन्यात 1 वर्ष होणार तेव्हा माझ्याकडे आले होते. गणपती बसतात ना, माझ्या लग्नाला 10 वर्ष होणार आता. आणि मग इथं आले पुण्यामध्ये. मी बोललं आमच्या इथं गणपतीत लई मज्जा असते. सगळ्यांच्या घरी सगळे लोक म्हणजे बाहेरची माणसं येतात, गणपती वगैरे बघायला जातात. पुण्यामध्ये खूप गणपती असतात. तुम्ही माझ्या घरी कधी येणार? 10 वर्ष झाले तुम्ही आईला घेऊन माझ्या इकडचे गणपती बघायला आणलंच नाही. म्हणून या मागच्या वर्षी ना गणपतीमध्ये आले होते. रात्रभर त्यांना गणपती बघायला फिरवलं पुण्यामध्ये. देहूला नेलं, आळंदीला नेलं. मग खूप छान वाटलं.
आईला पण आहे ना ह्या वर्षी सगळे देव दाखवले होते पप्पाने. पंढरपूरला नेलं, देहू आळंदी झाली, परत पुण्यामध्ये इथं माझ्या पुढं पण आहे ना आनंदाने 2-4 दिवस राहिले. नाही तर माझे पप्पाला आहे ना करमत नाही इथं, नाही का, त्यांना सवय एकदम गावाकडची, तिथं राहायचं, तिथं शेतामध्ये. त्यांना ते बोलताय इकडं तुझ्याकडे आलं का माझं जेवण पचत नाही, मला ॲसिडिटी होते सारखी. मग ते जेवत पण नव्हते, एकदम पोट माझं असं एकदम टम झाल्यासारखं व्हायचं. 2-3 दिवस झाले की लगेच तिकडून गावाकडून फोन पण यायचे त्यांना, कधी येणार कधी येणार. आणि त्यांना गावाकडची सवय लागलेली, तर त्यांना इथं करमत पण नव्हतं. ते बोलले नुसतं घरात घरात. असं आईला करमायचं, आईला कसं वेगळं थोडंसं राहावं वाटायचं, कारण की ती कुठं राहत नाही. तिचे पण आई वडील तिला खूप लवकर सोडून गेले, म्हणजे आता झालेत 10-1 वर्ष झालेत. तेव्हा माझ्या मम्मीचे आई वडील पण गेलेत आणि मम्मी कुठं जात येत नाही जास्त. तर मग तिला असं वाटायचं की इकडे आले तर थोडं बरं वाटायचं, तर तिला असं वाटायचं राहावं. पण पप्पाला करमत नव्हतं, तर मग पप्पा 2-3 दिवस झाले की लगेच चल 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 करायचे पप्पा. तेवढंच माझ्या घरी फक्त शेवटची आले, 2 दिवस झाले. आमच्या इथं कधी एवढे कावळे येत नाही, पण इथं माझ्या गॅलरीमध्ये ना 2 दिवसापासून कावळा येऊन बसतोय. आणि मी चपाती करते ना खूप ओरडतो. मी चपाती ठेवली ना तर चपाती घेऊन जातो. कोणत्या तरी कोणत्या ते मला भेटायला येत असेल, माहीत नाही. खूप आठवण येते, त्यांच्या आठवणी खूप आहेत. त्यांना तुम्ही खूप लवकर सोडून गेले, खूप आठवण येते. जिथं कुठं असेल तिथे तुमच्या आत्म्याला शांती मिळावं.